दंडवत प्रणाम. श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. एका महत्त्वपूर्ण विषयाला आज आपण खऱ्या अर्थाने समजून घेणार आहोत. भारतीय परंपरा, वैदिक परंपरा असेल, हिंदू परंपरा असेल, सनातन परंपरा असेल, महानुभावीय पंथीय परंपरा असतील, या परंपरांना आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वसुरींनी खूप चांगल्या प्रकारे शास्त्राधारे आपल्या समाज मनावरती, समाज मानसांवरती प्रतिबिंबित केलेला आहे. त्याचा एक गूढार्थ, प्रत्येक गोष्टीचा एक गूढार्थ आहे, शास्त्रार्थ आहे. त्या शास्त्रार्थाला आपण समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये जो पुरुषोत्तम मास म्हणून आपण जे टायटल वाचलेलं आहे, तर त्या आजच्या काळामध्ये त्या महिन्याला एक धोंड्याचा मास, खाण्यापिण्याचा मास म्हणूनच इतकंच बघितलं जातं. परंतु बंधूंनो, याच्या पाठीमागं खूप मोठं शास्त्र आहे. याचं मूलतः जे नाव आहे ते पुरुषोत्तम मास आहे. आणि पुरुषोत्तम जर कोणी असेल या जगतामध्ये, तर तो एकमेव भगवान गोपालकृष्ण आहे. याला श्रीमद भगवद्गीतेचा आधार आहे. 15व्या अध्यायामध्ये, श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये, द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एवच क्षर सर्वाणी भूतानी कुटस्थो अक्षर उच्यते उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे त्युदाहृत. त्या परमात्म्यालाच उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. पुरुषोत्तम असा शब्द त्याच्यासाठी झालेला आहे. म्हणून याच्या पाठीमागच्या बऱ्याचशा आख्यायिका आहे की 12 महिने इतर सगळ्या देवी देवतांचे वाटले गेलेले आहेत. म्हणून त्या 12ही महिन्यामधून एक एक तिथी बाहेर काढून, त्या एक एक तिथी बाहेर काढून 3 वर्षाने हा पुरुषोत्तम मास येतो, अशी एक आख्यायिका आहे. दुसरी आख्यायिका अशी आहे की प्रत्येक महिन्यामधली एक तिथी बाजूला केल्यानंतर एक मल तिथी, मल दिवस शिल्लक राहतो. आणि मग त्या मल तिथींना, मल दिवसाला कोणीही वाली नसल्या कारणानं त्या मल दिवसाचा सुद्धा कोणीतरी वाली असावा, त्या महिन्याचा कोणीतरी अधिष्ठात्रा असावा, अधिष्ठात्री देवता असावी. आणि मग बाकीच्या सगळ्या महिन्यांना अधिष्ठात्री देवता आहे. मग त्या मल मासाला कोणीही देवता नसल्या कारणानं साक्षात परमात्म्यानेही म्हणतात की त्या महिन्याचं अधिपत्य स्वीकारलेले, म्हणून तो पुरुषोत्तम मास आहे. या पुरुषोत्तम मासामध्ये अधिक मास म्हणजे 12 महिन्याच्या पेक्षा एक अधिक झाला, म्हणूनही त्याला अधिक मास असं म्हटलं जातं. याची बरीचशी नावं वैदिक संदर्भामध्ये किंवा वैदिक काळाच्या ग्रंथांमध्ये ती सापडते. याची विशिष्ट नावंही सापडतात. त्याला संसर्प, मलीमलूच अशी ही नावं म्हटल्या गेलेली आहे. धोंड्याचा महिनाही आपल्याकडं म्हणतात, मलमास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात. आता याचं महत्त्वही आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे की हे जर दिवस, हा महिना जर आपल्याला बघायला मिळालाय किंवा आपल्या जीवनामध्ये आलाय, तर या महिन्याला फक्त खाण्यापिण्याच्याच याच्यामध्ये आपल्याला घालायचं नाहीये. आता ह्या महिन्याला एक निष्काम भावनेनं सुद्धा असं एक महत्व आहे की बाकी इतर महिन्यांमध्ये सगळी विवाह कार्य, मंगल कार्य, प्रापंचिक कार्य केल्या जातात, पण या धर्मच करावा, अशी अशी एक पूर्वसुरींचा एका अर्थाने दंडकपणा आहे की बाकीच्या इतर महिन्यांमध्ये, इतर तिथींमध्ये, इतर दिवसांमध्ये तुम्ही इतर कार्य करू शकता, परंतु या महिन्यामध्ये अधिक मास जर तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त झाला आहे, तर तुम्ही जेवढा जमेल तेवढा धर्म करा. आणि मग याच्यामध्ये बाकीची मंगल कृत्य न करता, याच्यामध्ये विशेष करून आपण कथाश्रवण असेल, याच्यामध्ये दान पुण्य असेल, धार्मिक काही अनुष्ठानं असतील, ती आपण करण्याचा प्रयत्न करावा. अन्नदानादी काही उपक्रम असतील, द्रव्यदानादी काही उपक्रम असतील, गोरगरिबांची सेवा असेल, दीनदुबळ्यांची सेवा असेल, ही याच्यामध्ये विशेष करून करण्याचं प्रावधान आपल्याला शास्त्रांनी सांगितले. दान, स्नान, कथा, अमृत प्राशन वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं ह्या महिन्यामध्ये आयोजन केल्या जातं. विशेष करून सर्व भक्त मंडळी या पद्धतीने धर्मानुष्ठान करत असतात आणि आपल्या जीवनाला धन्य करत असतात, आपल्या जीवनाला पुण्यपावन करत असतात. आपण नक्कीच कमेंटमध्ये कळवा की आपण नेमकं ह्या महिन्यामध्ये करणार काय करणार आहात आणि कशा पद्धतीने करणार आहात. आता याच्यात विशेष करून मला या व्हिडिओमध्ये आपले जे श्रोते आहेत, महानुभाव संप्रदायीन श्रोते आहेत, त्या श्रोत्यांनाही आवर्जून सांगावंसं वाटतं की आपण या महिन्याला
पुरुषोत्तम मास म्हणूनच फक्त गृहीत धरावं. बाकीची इतर नावं आहेत ती कदाचित देवतांशी संदर्भित आहे, त्याच्या पाठीमागच्या आख्यायिकाही देवतांशी संदर्भित आहे. पण आपल्याला आपल्याला धर्मानुष्ठान कसं करता येईल याच्यावरती आपण भर दिला पाहिजे, जोर दिला पाहिजे. पुरुषोत्तम म्हटल्यानंतर ह्या जगात एकमेव भगवान गोपाल कृष्ण आहे आणि मग त्या पुरुषोत्तमाची भक्ती कशी वृद्धिंगत करायची आणि त्याला या महिन्यामध्ये अति आळवण्याचा प्रयत्न कसा करायचा. इतरही महिन्यांमध्ये श्रावण मास पवित्र मानला गेला, मार्गशीर्ष मास पवित्र मानला गेला गीतेनुसार आणि हा 3 वर्षांनी येणाराही पुरुषोत्तम मास पवित्र मानला गेला. 3 वर्षांनी हा येतो म्हणजे कसा, की प्रत्येक महिन्यातली एक तिथी वजा होते आणि मग ते 33 दिवस 11, 11 आणि 11 असे 3 वर्षामधले ते हे 33 दिवस एकत्र होतात आणि हा पुरुषोत्तम मास, मलमास एक प्रकारे 3 वर्षा मिळून येत असतो. अधिकाचा महिनाही याला म्हणतात. याच्यामध्ये धोंड्याचं जेवण जावयाला खाऊ घालतात. कोणी लेकी बाळींना काय जे वस्त्र अर्पण करायचं ते करतात. याच्यामध्ये वातींची परंपरा आहे, दिव्यांची परंपरा आहे. वेणी माधव नावाची 33 वाती एकत्र करून वात बनवल्या जाते. त्या वातीचंही एक वेगळंच शास्त्र आहे आणि 33 प्रकारचे वाण देण्याचे शास्त्र आहेत. अनेक त्याच्याविषयी विषय जर सांगायला गेलं तर अधिक माहिती त्याच्यामधून आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्याला परंपरेनुसार, शास्त्रीय प्रमाणानुसार भगवत भक्त जे असतील, एकनिष्ठ भक्ती करणारे जे भक्त असतील आणि विशेष करून महानुभाव संप्रदायीन जी लोक असतील, सद्भक्त असतील, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या महिन्याचं प्रावधान काय आहे ते ह्या ऑडिओच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं, की या महिन्यामध्ये विशेष करून भगवान गोपाल कृष्णाची आपण मग श्रीमद भागवताची श्रवण भक्ती असेल, गीतेची श्रवण भक्ती असेल, हरिवंश पुराणाची श्रवण भक्ती असेल, या ग्रंथाचं पारायण करा, ह्या ग्रंथाचं श्रवण करा. आता येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये अमरावती या ठिकाणी माता खिडकीमध्ये, श्रीकृष्ण मंदिर माता खिडकीमध्येही श्रीमद कृष्णकथेचं आयोजन केलेलं आहे. तेही आपण ऑडिओच्या द्वारे प्रयत्न करणार आहोत, व्हिडिओच्या द्वारे आपण सर्वांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून जेवढं जमेल तेवढं, ज्याच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचणार नाही त्यांनी जेवढं जमेल तेवढं आपल्या भक्तीमध्ये, भक्तीचं पारडं जड कसं होईल, भक्तीमध्ये वाढ कशी होईल याच्यावरती प्रयत्न करायचा आहे. आपल्या जीवनाला पवित्र करण्याचा हा एक सुवर्ण काळ आहे आणि म्हणून आपल्याला भक्ती वृद्धिंगत करायची आहे आणि मी ती करत असताना नुसतं फक्त ज्याच्याकडं काही नाही आहे त्यांनी आपल्या तन मनाने भक्ती करावी. पण ज्याच्याकडं ईश्वराने भरपूर भरपूर प्रमाणामध्ये धन दौलत दिलेली आहे, शरीराची ताकद दिलेली आहे, येण्या जाण्याची ताकद दिलेली आहे, त्या व्यक्तीने शारीरिक असेल, मानसिक असेल आणि धनाने असेल, ते जास्तीत जास्त पुण्य कार्य करण्याचा प्रयत्न करावा. आता ह्या महिन्यामध्ये जावयांना बोलून धोंड्याचं जेवण खाऊ घालतात. आता इथं प्रश्न असाही काहींना उपस्थित होईल, की काहींना मुलीच नाही आहेत, नुसती मुलं आहेत. तर त्या व्यक्तींनी काय करावं? आता त्याच्याही पाठीमागचा संदर्भ असा आहे, की ज्यांना मुली आहे ते आपल्या जावयांना बोलवतात, त्यांना सोन्याच्या अंगठ्या देतात, दिव्याचं दान देतात, 33 अनारसे देतात, पोळ्या देतात, काय काय जे वेगवेगळ्या प्रकारचं दान असेल, प्रत्येक भागामधली वेगळी प्रथा आहे, असं करत असतात. पण एक एक थोडासा वरच्या प्रतीचा भक्त म्हटल्यानंतर किंवा एक एक ज्याचा शास्त्राभ्यास चांगला आहे आणि ज्याची निष्ठा परम पवित्र आहेत आणि उंच प्रतीचे आहे, तर त्या व्यक्तीने ह्या जीवाचं पूजन करणं हे अयोग्य आहे. जावई हाही भलेही हे आपल्या लेकीला सांभाळणारा एक चांगला व्यक्ती आहे, म्हणून चांगला व्यक्ती म्हणून त्याच्याशी आपण जे जे आपल्याला त्याच्याशी नातं ठेवता येईल आणि त्याची सेवा करता येईल ती अवश्य करावी, जरूर करावी. परंतु शास्त्रांनी किंवा इतरही मान्यतेनुसार नारायण आणि लक्ष्मीचा जोडा त्यांना मानतात. ही मान्यता तेवढी काही सटीक मानल्या जात नाही, कारण की जीवच आहे आणि 2 दिवसासाठी त्या व्यक्तीला नारायण मानायचं आणि हे परत तो महिना गेल्यानंतर कदाचित त्याच्याविषयी अशुभ चिंतन करायचं, तर हे दुटप्पी वागणं सुद्धा मग ते कधी-कधी आपल्याला बाधक ठरेल. म्हणून जीव म्हणून त्या व्यक्तीला आपला एक प्रकारे मुलगाच आहे. या भावाने त्याला जेवढं जमेल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. पण ज्यांना मुलगी नाही त्या व्यक्तीने काय करावं? तर त्यांच्यासाठी एक मातृभावाने तुम्ही यशोदा रूपाने पुत्रवत कृष्णाशी प्रेम करू शकतात, कृष्णासोबत प्रेम करू शकतात. परंतु ज्या पद्धतीने रुक्मिणी मातेच्या आईने सुद्धा ज्या पद्धतीने भगवान कृष्णाशी प्रेम केलं होतं, एक जावयाप्रमाणे प्रेम केलं होतं,
तद्वतही आपण तो प्रेमभाव ठेवू शकता आणि मग ईश्वरच आपला जमाई आहे, जावाई आहे, या भावाने त्याला जेवढं आपल्याला सजवता येईल, जेवढं त्याच्याशी दान करता येईल, त्यालाच अंगठी करता येईल तर करावी. आता अंगठी कशी करावी तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला पर्याय आहेत, की आपल्या घरामध्ये भगवान कृष्णाची मूर्ती असेल, त्या मूर्तीला साज तयार करा. त्या मूर्तीला गळ्यातली एखादी चेन तयार करा. त्या मूर्तीच्या कानातले कुंडलं तयार करा. त्या मूर्तीच्या पायामधले पैंजण तयार करा. हा एक उंच प्रतीचा भाव आहे, पण जपताही आला पाहिजे. एकनिष्ठ भक्ती करणाऱ्या भक्तासाठी हा भाव खूप उंच प्रतीचा भाव आहे आणि सुंदर भाव आहे. आता सामान्य व्यक्तींना कळणार नाही या गोष्टी. ते म्हणतील, की "बाबा तुम्ही काहीतरी सांगतात याच्यामध्ये ठीक आहे, देवाची भक्ती करू, हे करू, ते करू." भगवंताशी कसं नातं जोडता येईल नाही. परंतु ज्याची उत्तम भक्ती आणि सुंदर भक्ती जो करतोय ना, त्याला हे म्हणणं एका मिनिटामध्ये पटू शकतं. म्हणून आपल्याला जेवढं जमेल तेवढं भगवंताशी आणि त्याच्या ह्या महिन्यामध्ये दिवादान करण्याची सुद्धा प्रथा आहे. तर मंदिरामध्ये जा, एखादी खूप मोठी समई दान करा, मोठा दिवा दान करा. उगाच छोटंसं काहीतरी घेऊन जाऊन तेही अडगळीला पडेल, बाजूला पडेल अशी काही वस्तू दान करू नका. आलाय 3 वर्षांनी महिना एकत्र आलाय, आपल्या समोर आलाय, तर 3 वर्षामधून ₹100-100 प्रत्येक महिन्याचे जरी काढले, तरी ₹3300 होतील. त्या ₹3300 दिवाही चांगला मोठ्या पद्धतीनं दान होऊ शकतो, समई दान होऊ शकते. आपल्या गुरूंना करा, आपल्या जवळील असलेल्या साधूंना, आश्रमांना करा. आता देवाची वस्तू गुरुला दान दिली काय आणि देवाला दान दिली काय? ती उपयोगाला देवाच्याच येणार आहे. साधूच्या येत नाही. म्हणून जेवढं जमेल तेवढं आपण त्या पद्धतीने भक्तिनिष्ठ भावाने अ, जेवढं जमेल तेवढं दानपुण्य करण्याचा प्रयत्न करा. दिलं त्याचंच पुण्य लागत असतं. साठवलं त्याचं कधीही पुण्य लागणार नाही. आपण आपल्याजवळ किती आकडे वाढत गेले, कितीही संपत्ती वाढत गेली, आपल्या गळ्यामध्ये कितीही त्याचं ओझं झालं, भार झालं, तर त्याचं पुण्य तुम्हाला लागणार नाही. दिल्याचं पुण्य लागणार आहे. म्हणून जेवढं जमेल तेवढं आपण ह्या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये उत्तम प्रकारची भक्ती करण्याचा प्रयत्न करा, कथाश्रवण करण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं जमेल तेवढं पुण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. आपल्या भाग्यवृद्धीसाठी एक 5 प्रकारची मी कामं तुम्हाला सांगतोय, शुभकार्य तुम्हाला सांगतोय, की तीर्थावरती जाऊन स्नान करा. आपली जवळील जी तीर्थ असतील त्याच्यावरती जाऊन आपण स्नान करू शकता. तीर्थामध्ये जाऊन देवाची सेवा करू शकता. आता आपल्या एखाद्या तीर्थाजवळ स्नानासाठी काही प्रावधान नसेल, तर आपण देवाला स्नान घालावं, अभिषेक घालावा. जी मोठी महास्थानं आहेत त्यांच्याजवळ ओटी करावी. त्यांची ओटी करून तिथं जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. दुसरी भगवान कृष्णाची नित्यदिनी आराधना चालू करा. गीतेचा दररोजचा 1 अध्याय, 2 अध्याय, 5 अध्याय आणि विशेष करून 15वा अध्याय. या महिन्यामध्ये 15वा अध्यायाचं पारायण करायचं म्हणजे करायचंच. असं प्रत्येकाने एक संकल्प करावा आणि 33 दिवसाचं आपलं पुण्य प्राप्त करावं. तिसरं अखंड दिवा तुम्ही ह्या दिवशी लावू शकता. नवा दिवा आणावा. अखंड तो महिनाभर दिवा जाळावा आणि महिनाभर जळाल्यानंतर तो दान द्यावा किंवा आपल्या घरात लागत असेल तर आपल्या घरामध्ये ठेवा. धार्मिक ग्रंथाचं पारायण करा, भागवताचं पारायण करा, श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करा आणि याच्यामध्ये ज्यांना शारीरिक व्याधी झालेल्या आहेत बरं का, आपल्या भगवंताशी एकनिष्ठ म्हणून उपवास आपण धरू शकतो. परंतु एखादी व्याधी झाली असेल तर एखादा पदार्थ त्याज्य करून, एखादी वस्तू त्याज्य करून, की ज्या वस्तूमुळे आपल्याला व्याधी होते, अशा वस्तूला, पदार्थाला त्याग करून आपण ह्या 1 महिन्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य सुद्धा प्राप्त करू शकता. उपवास शब्दाचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. भगवंताच्या जवळ जितकं जमेल तितकं राहण्याचा प्रयत्न करणे. प्रपंचाच्या जवळून निघून आपल्याला परमात्म्याच्या जवळ जितकं बसता येईल तितकं बसण्याचा प्रयत्न करणे, याला उपवास असं म्हणतात. हा उपवास नुसता फळांचा, पदार्थांचा किंवा वस्तूंचाच नसतो, अन्नाचाच नसतो. तो उपवास आपल्या दुर्गुणांचा सुद्धा असतो. तर अशी सगळी कार्य या पुरुषोत्तम मासामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याला विज्ञानाचा सुद्धा आधार आहे. कारण आपलं भारतीय जे कॅलेंडर आहे ते लुनार म्हणजे चांद्रवर्षावरती चालत असते. एक सौर वर्ष आणि एक चांद्रवर्ष. तर चांद्रवर्षानुसार एक तिथी घटत असते. सूर्यवर्षानुसार ही बाकीची कॅलेंडर चालतात, इंग्रजी कॅलेंडर चालतात. तर त्याच्यामध्ये कुठलीही तिथी घटत नाही. पण चांद्रवर्षानुसार तिथी घटत असतात. तर त्या कालगणनेनुसार सुद्धा या अधिक मासाचं एक वेगळं महत्त्व आहे. वैज्ञानिक सुद्धा त्याला कारणं आहेत आणि मग ते चंद्रवर्षानुसार 354 दिवसच एका वर्षामध्ये भरतात. 11-11 असे दिवस ते उरतात आणि मग त्या दिवसांचाही अधिक मास हा एकत्रित रूपाने केला जातो. दर 3 वर्षातून येणाऱ्या ह्या मासामध्ये मला वाटतं आपण सर्वजण
विशेष करून धर्माचरण करण्याचा प्रयत्न कराल. आपल्या काही शंका असतील तर त्या आपल्या ह्या कमेंटच्या स्वरूपामध्ये काहींना नंबरही तिथं स्क्रीनवरती देण्यात येत आहे. तर आपण विशेष करून मेसेजच्या द्वारे, व्हॉट्सॲपच्या द्वारे आपली शंका विचारू शकता आणि आपल्या धर्माला वृद्धिंगत कसं करता येईल, बळकट कसं करता येईल याचा प्रयत्न आपण कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या धर्मोन्नतीसाठी एक शुभकामना व्यक्त करतो. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण.